नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी आपण समजावू शकतो, पण समोरच्याला त्या समजून घ्यायच्या नसतील तर तुम्ही कितीही कपाळ आपटा, कितीही सोपं करून टाका, त्याचा काही उपयोग नसतो. मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे त्या सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून दीर्घकाळ गेली 3-4 वर्ष अनेक जण आपापल्या परीने आटापिटा करतायत. त्यामध्ये नवी भर पडली आहे ती रशीद खान पठाण नावाचे ग्रहस्थ आहेत आणि निलेश ओझा नावाचे वकील आहेत. या दोघांनी मिळून त्या प्रकरणामध्ये नव्याने चौकशी व्हावी, तपास व्हावा, नव्याने खटले दाखल व्हावेत अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केलेली आहे. आणि त्या विषयात आजपर्यंत संपूर्णपणे नीरव मौन पाळणारे ठाकरे पितापुत्र किंवा प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका केली. आणि ज्या वेळेला ही बातमी मला कळली की आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका केली आहे, तेव्हा मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता की यांना कोणी वकील सल्ला देतो की नाही. यात यांनी हस्तक्षेप याचिका करण्याचं कारण नव्हतं. आजपर्यंत गप्प बसलात तर जोपर्यंत कोर्ट या विषयावर सुनावणी करत नाही आणि तुम्हाला समन्स किंवा नोटीस पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही. नेपोलियनचं एक वचन मी अनेकदा सांगतो मित्रांनो. नेपोलियन म्हणतो, आपला शत्रू आत्महत्या करत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नये, कारण तुमचा शत्रू आपोआप मरतो. तुम्ही मौन पाळलं तर तुमच्या विरुद्ध गेल्या 3 वर्षात इतके लोक बोलत आहेत, तुम्ही त्याविषयी प्रतिसादच दिला नाही तर त्याची फारशी चर्चा झाली नाही. दिशा सालियन असो किंवा तुमचा सुशांत सिंग राजपूत असो, यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्याचा अनेकदा प्रयत्न झाले आहेत, अनेकदा अफवा उठलेल्या आहेत. नारायण राणे, नितेश राणे किंवा अशा अनेकांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत, पण त्यापैकी कधीही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तरसुद्धा दिलेलं नाही. शिवसेनेच्या कोणी उत्तर दिलेलं नाही. मग कोण रशीद खान पठाण आणि कोण निलेश ओझा यांच्या एका याचिकेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिसाद देण्याची किंवा प्रतिवाद करण्याची गरज काय? हस्तक्षेप कशाला करायचा? रशीद खान पठाण किंवा निलेश ओझा हे सरकार नाही आहेत, पोलीस नाही आहेत. पोलीस ज्या वेळेला तुमच्यावर कारवाई करतात तेव्हा हस्तक्षेप म्हणजे असा असतो की आमची बाजू ऐकल्याशिवाय कुठचा आदेश निघू नये किंवा आमच्यावर अटकेची कारवाई होऊ नये यासाठी हस्तक्षेप केला जातो. पण निलेश ओझा वगैरे यांच्या विषयात तुम्ही करायची गरज नव्हती. तुमची बाजू ऐकल्याशिवाय त्यांच्या याचिकेवर कुठलंही कोर्ट कुठलाही आदेश किंवा निर्णय देणार नव्हतं. पण उतावळेपणा नडला आणि हा उतावळेपणा करायची गरज नव्हती. इतकं सगळं नुकसान झाल्यानंतर तरी चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. आधी काहीतरी चूक करायची आणि नंतर कसले तरी सल्ले घ्यायचे आणि वकिलांच्या गळ्यात मारायचं की आम्ही जी चूक केली आहे ती आता कायदेशीर ठरवून दाखवा. याला शुद्ध मूर्खपणा म्हणतात मित्रांनो. आणि मी आज बोलत नाही, प्रतिपक्ष नावाचं यूट्यूब चॅनेल मी सुरू केल्यानंतर 3 आठवड्यात सगळ्यात पहिल्यांदा अर्णब गोस्वामी हा सापळा आहे, त्याच्या नादाला लागू नका, तुम्ही त्यात फसत जाल. चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊनच सरकारमध्ये असताना किंवा पक्ष पातळीवर वकिलाच्या सल्ल्याने काहीही करा. चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. हे उद्धव ठाकरेंना गेल्या जवळजवळ 3.25 वर्ष 3.5 वर्ष मी कंठशोष करून सांगत आलो आहे, पण त्यांना चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यायचा नाही. आणि गंमत बघा मित्रांनो, आत्ता ह्या निलेश ओझा आणि रशीद खान पठाण यांच्या याचिकेसंबंधाने मी जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची दखल निलेश ओझाने सुद्धा घेतली आहे. त्या निलेश ओझांच्या अनेक मुलाखती वेगवेगळ्या यूट्यूबवर चॅनेलवर तुम्हाला उपलब्ध आहेत.
आणि त्यामध्ये हे निलेश ओझा नावाचे वकील सातत्याने भाऊ तोरसेकरचा उल्लेख करतात. मी कोणावर कसला आरोप केलेला नाही. मी फक्त अशा गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. चांगल्या वकिलाचा सल्ला घेतला असता त्याने आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना गप्प बसायला सांगितलं असतं. तेव्हा चांगला वकिलाचा सल्ला घ्या, ज्याला कायदा कळतो त्यांचा सल्ला घ्या. बोगस घटनातज्ञ, कायदे पंडित यांच्या नादाला लागू नका. हे मी 3.5 वर्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना उबाठा यांना सांगत आलो, पण माझ्याकडे लक्ष नाही आहे. आणि निलेश ओझा यांनी हा खटला भरलेला आहे, याचिका केलेली आहे, ते पण माझा उल्लेख करतात. भाऊ तोरसेकर सही कह रहा है की आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, वकिलाचा सल्ला घ्या, त्यानंतर कृती करा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा. हे भाऊ तोरसेकर सही कह रहा है असं तो निलेश ओझा पण सांगतो, जो यांच्या विरोधात याचिका करून बसलाय. पण हा विषय माझा आजचा नाही. मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, ती एवढ्यासाठी सांगितली की कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही, कोणी सल्ला दिला तो मानायचा नाही, कोणाचाही सल्ला धुडकावून लावायचा, वाटेल ती मनमानी करायची आणि मग शेपूट चिमट्यामध्ये अडकलं, पाचळीत अडकलं की मग वकिलाला बोलायचे आणि माझी शेपूट सोडवून द्या. ती माकडाची गोष्ट आहे ना, ती चिरलेल्या अर्ध्या लाकडामध्ये पाचर मारलेली असते, तिकडे माकड जाऊन बसतं आणि कारण नसताना ती पाचर काढतं. तेव्हा अलीकडच्या कापलेल्या लाकडामध्ये ह्याची शेपूट गेलेली असते. पाचर काढल्यावर प्रेशर संपतं आणि चिरलेलं लाकूड जवळ येतं, तेव्हा माकडाची शेपूट अडकते. त्यापेक्षा एकूण उबाटा शिवसेनेची आणि ठाकरे पितापुत्रांची अवस्था किंचितही वेगळी नाही. त्यांना कोणीही अडचणीत आणलेलं नाही, ते स्वतःलाच अडचणीत आणतात आणि आपण स्वतःला अडचणीत आणायचं आणि आता त्या अडचणीतून वकिलांनी बाहेर काढावं ही त्यांची अपेक्षा असते. मित्रांनो, फार आत्ता शिंदे फुटले वगैरे त्याला 1.5 वर्ष झाले, पण अगदी सुरुवातीला बघा तुम्ही, मला वाटते 2020मध्ये नाही, 2020मध्येच म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी शरद पवार यांची प्रदीर्घ मॅरेथॉन मुलाखत, एक शरद बाकीचे गारद अशी संजय राऊत यांनी फुलवून 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 फुगवलेली फेसकाळ मुलाखत सामनामध्ये आली होती, ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याच्यात शरद पवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना एक बहुमोलाचा सल्ला दिला होता. पण शरद पवार सल्ला देणारे कोण? मी शहाणा आहे, मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, हा जो अहंकार आहे त्याने उद्धव ठाकरे यांना बुडवलेला आहे, रसातळाला नेलेला आहे. शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, ज्या प्रकारे तुम्ही पक्ष चालवता त्या प्रकारे सरकार चालवता येत नाही. सरकार विचारविनिमय करून सर्वसहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन चालवावं लागतं. पक्ष चालवता तसं सरकार चालवता येणार नाही. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? उद्धव ठाकरे आपला पक्ष मनात येईल तसं चालवत होते. राजकारणात नोंदलेला, निवडणुका लढवणारा, सत्तेच्या स्पर्धेत असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला एक नियमावली बनवावी लागते, आपली एक घटना बनवावी लागते आणि त्या घटनेतल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसारच पक्षाचा कारभार चालवावा लागतो. मनात आलं, कोणतरी आला, तो पूर्वीच्या काळात आपण गोष्टी वाचायचो ना चांदोबातल्या, आणि तो राजाकडे कोणतरी एक विदूषक आला, कोणतरी एक जादूगार आला, कोणतरी एक विद्वान आला, त्याने फार सुंदर कविता ऐकवल्या, काय असेल, मग राजा खुश झाला आणि त्याने आपल्या गळ्यातला कंठा काढून त्या फकीराला दिला, त्या कोणाला साधूला दिला, त्या कोणा जादूगाराला दिला, मग गळ्यातला कंठा काढून दिला. हे वाचले ना आपण. उद्धव ठाकरे त्या पद्धतीने आपला पक्ष चालवत होते. हा कोणाला, मला तो आवडला, त्याला लगेच राज्यसभेचा काय त्या प्रियंका चतुर्वेदी ह्या शिवसेनेत आल्या आणि 2 महिन्यात थेट राज्यसभा सदस्य झाल्या. सुषमा अंधारे आल्या आणि थेट शिवसेनेच्या उपनेत्या होऊन बसल्या. सचिन अहिर आले, शिवसेनेचे उपनेता होऊन बसले. त्यांचं शिवसेना नावाचा पक्ष आणि संघटन बनवण्यामध्ये योगदान काय आहे? काय नाही.
उद्धव ठाकरे त्यांना बघून प्रसन्न झाले आणि त्यांनी गळ्यातला कंठा काढून दिला. शरद पवार जे म्हणाले, तुम्ही ज्या पद्धतीत पक्ष चालवता त्या पद्धतीत सरकार चालवायचं नसतं, याचा अर्थ हा असा आहे मित्रांनो. पण तुम्ही कोण आम्हाला शहाणपण शिकवणार आहे? आम्ही कुऱ्हाडीवर पाय मारतो, पायावर कुऱ्हाड मारत नाही. आम्ही इतके शहाणे आहोत की आम्ही कुऱ्हाडीवर पाय मारतो. त्या कुऱ्हाड पायावर मारून घेऊ नका, हे शहाणपण आम्हाला शिकवू नका. या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळा गोतावळा कायम असतो. आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेला हा सगळा विषय सुप्रीम कोर्टात गेला, निवडणूक आयोगात गेला फाटाफुटीचा, आणि मग फुटलाय की नाही पक्ष, खरा पक्ष कुठला, हे सगळं चालू होतं. त्या काळामध्ये टी व्हीच्या चॅनेलवर दिसणारे एक नामवंत वकील, मी त्यांचं नाव सांगणार नाही, त्याची गरज नाही, यापूर्वी अनेकदाही बोललेलो आहे, त्यांना मी सांगितलं, तुम्ही चॅनेलवर जाता तेव्हा एक गोष्टीची जरा चौकशी करा. मी घरात बसलेला असतो, मी बाहेर पडत नाही आणि मला ती माहिती उपलब्ध नाही आहे. शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार शिंदे वगैरे गटाला अपात्र ठरवायचं असेल, त्यांनी पक्ष सोडला म्हणायचं असेल, पक्षादेश म्हणजे काय, व्हीप म्हणजे काय, प्रतोदाची नेमणूक म्हणजे काय, हे सगळं जे काय घटनेनुसार म्हणजे पक्षाच्या घटनेनुसार असं चाललं आहे. तर शिवसेना नावाचा जो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदलेला आहे, त्या निवडणूक आयोगाकडे नोंदलेल्या घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाचं पद आहे का? कारण शिवसेना म्हणून जो नोंदलेला पक्ष आहे, त्या पक्षामध्ये त्याच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख म्हणजे पक्षाचा जो अध्यक्ष आहे त्याला शिवसेना प्रमुख म्हटलेलं आहे. आणि बाळासाहेब जाऊन आता 10 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. त्यानंतर संस्थापक बाळासाहेब ठाकरे असतील, ते शिवसेना प्रमुख होते, पण त्यांचं नाव यापुढचा अध्यक्ष वापरणार नाही, ते पद विशेषण यानंतर या पक्षाच्या अध्यक्षाला पक्षप्रमुख ही उपाधी असेल अशी घटना दुरुस्ती करून, ती घटनेमध्ये अंतर्भूत करून ती घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली आहे का? निवडणूक आयोगाकडे जी घटना नोंदवली आहे त्यामध्ये पक्षप्रमुख नावाचं पद आहे का, ज्याच्याकडे सर्वाधिकार असतील? आणि तो वकील हैराण झाला, म्हणाला मलाही हा माहीत नव्हता मुद्दा. म्हटलं मला शक्य नाही, पण वेगवेगळे चॅनेलचे पत्रकार तुम्हाला भेटतात, तुमच्या मुलाखती घेतात, तर त्यांच्याकडून कोणाकडून शक्य असेल तर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली शिवसेनेची जी घटना आहे त्या घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाच्या पदाचा उल्लेख तरी आहे का बघा. कारण मला खात्री होती तो उल्लेख नसणार. बाळासाहेबांच्या काळात शिवसेना प्रमुख यांना सगळ्या घटनेच्या पलीकडे जाऊन अधिकार आहेत अशी तरतूद होती, हे मलाही माहिती होतं. आणि त्या पद्धतीत बाळासाहेब शिवसेना चालवत होते रिमोट कंट्रोलने. पण त्यांच्या निधनानंतर हा आवश्यक बदल केलेला आहे का? कारण उद्धव ठाकरे स्वतःला कधीही शिवसेना प्रमुख म्हणून घेत नाहीत. किंबहुना बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांनी जाहीर केलं शिवसेना प्रमुख एकच होते आणि दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, त्यामुळे मी ते विशेषण लावणार नाही, मी पक्षप्रमुखच असेल. पण हे तुम्ही सामनात लिहिलं म्हणजे निवडणूक आयोगात नोंदलं गेलं असं होत नाही. कोणाला तरी कुठला तरी संपर्क प्रमुख केला, कोणाला तरी जिल्हा प्रमुख पदावरून काढून टाकलं, हे शिवसेनेचं गॅजेट जे आहे सामनामध्ये छापून आलं की ते सर्वकडे मान्य होतं. पण निवडणूक आयोगात असं होत नाही. तुम्हाला या गोष्टी निवडणूक आयोगाला कळवाव्या लागतात, तिथे रजिस्टर करून घ्याव्या लागतात, आणि नसतील तर तुम्ही परस्पर केलेले बदल याला निवडणूक आयोग आपले निर्णय घ्यायला बांधील नसतो. आणि नेमकी हीच गोष्ट आता जी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर तथाकथित लवादासमोर सुनावणी चालू आहे त्यात कळीचा मुद्दा झालेली आहे. सुनील प्रभू हे उद्धव ठाकरे यांनी नेमलेले प्रतोद हेच अधिकृत मानले पाहिजेत
आणि त्यांनी काढलेला पक्षादेश झुगारलेला असेल तर पक्षांतर झालं असं मान्यच करावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांचे महान कायदेशीर सल्लागार अनिल देसाई सांगतात. पण पक्षादेश काढणारा पक्षाचा प्रतोद पक्षप्रमुखाने नेमला असेल तर तो पक्षप्रमुख शिवसेनेच्या घटनेनुसार आहे का? घटनेतच पक्षप्रमुख नसेल तर मग उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेतलं स्थान काय उरतं? तर कोणीच नाही. आणि त्यामुळेच पक्षादेश काढण्याचा अधिकारच सुनील प्रभू यांना उरत नाही. त्यांनी काढलेला व्हीप जर अवैध असेल, बेकायदेशीर असेल तर तो पाळण्याचं बंधन या 40 आमदारांवर उरत नाही. आणि त्यामुळे त्या पक्षादेशानुसार वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला ते लोक आले नाहीत, ते आमदार, तर त्यांनी पक्षांतर केलं किंवा त्यांनी पक्षादेश झुगारला हा दावा करता येत नाही. सबब ही सगळी सुनावणी एका मिनिटात शून्य होऊन जाते. आणि का शून्य होऊन जाते? की हे सगळे झटपट आपल्या घरात बसून, मातोश्रीवर बसून महाराष्ट्र चालवला, पक्ष चालवला तेव्हा केलेली जी मनमानी आहे, की हे सगळं गुन्हासुद्धा कशाला म्हणतात मित्रांनो? जोपर्यंत कायद्याच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या व्याख्येमध्ये एखादी कृती हा गुन्हा ठरत नाही तोपर्यंत ती कृती हा गुन्हा नसतो. कायद्याच्या व्याख्येमध्ये तो गुन्हा ठरवावा लागतो. तेव्हा तुम्ही पक्षप्रमुख आहात हे शिवसेनेच्या पक्षीय घटनेनुसार ठरलं पाहिजे. आणि तुमच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख ही उपाधीच नसेल तर उद्धव ठाकरे इज नो बडी इन शिवसेना. आणि महेश जेठमलानी सगळी सुनावणी त्या दिशेने घेऊन जात आहेत. आणि आपल्या घटनेनुसार अशा प्रकारे कोणाला पक्षांतर करून, अपात्र ठरवून, पक्षादेश काढून जे काही उद्योग उद्धव ठाकरे करत होते जून 2022मध्ये, तेव्हा इतकी घाई केलेली होती की त्यांना या सापळ्यात अडकवणं हे भाजप आणि भाजपची महाशक्ती यांच्या वकिलांनी ठरवलं होते. आणि ते वकील पहिल्या दिवसापासून महेश जेठमलानीच होते. शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हे शिवसेनेत कोणी नाहीत, त्यांचा पक्षादेश कायदेशीर घटनात्मक ठरणार नाही या बेसवरच पक्षामध्ये फाटाफूट घडवून आणली गेलेली आहे. आणि म्हणून त्यावर अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी निदान जाणत्या वकिलाचा सल्ला घेतला असता तर आज एवढा तमाशा झाला नसता. आणि आपणच आपल्याच सापळ्यात अडकायची जादू उद्धव ठाकरेंनी जी केली ती शक्य झाली नसती. भाजपने नाही हरवलेलं, भाजपने नाही फसवलेलं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागाराने, जे कोणी त्यांचे गोतावळ्यातले कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांनीच उद्धव ठाकरे यांची अशी फसगत करून टाकली आहे की ते आपणच लावलेल्या सापळ्यात अडकलेत. आणि ते ज्या सापळ्यात आहेत त्याविषयी त्यांना जागंसुद्धा करायचं नाही. हे गेले 16-17 महिने शिंदे आणि त्यांच्या वकिलांनी घेतलेली काळजी आहे. ज्यावेळेला विषय विधानसभेच्या अध्यक्षांसमोर आला तेव्हा समोर आलं सगळं. तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणी सल्ला देऊन उपयोग नाही आहे, सल्ला देऊन उपयोग नाही आहे. मी करीन ती पूर्व, आम्ही सांगू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण. मग तोरण असलं तरी चालेल, धोरण नसलं तरी चालेल. या प्रकारे पक्ष चालवता तसं सरकार चालवता येत नाही असं पवार म्हणाले होते. पण पक्ष तरी कुठे चालवला? बुडवला पक्ष उद्धव ठाकरेंनी. आणि त्यामुळे 31 डिसेंबरला काय होणार, ती मुदत संपणार याची चिंता करणारे आहेत ना, त्यांनी एक बघावं की शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाचं पद नसेल तर पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार सुनील प्रभू यांनी काढलेला पक्षादेश म्हणजे व्हीप हाच बेकायदा अवैध ठरतो. आणि तोच पाळला नाही म्हणून कोणालाही अपात्र ठरवलं जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकार पडण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण
एकनाथ शिंदे यांची आमदारकी त्यांच्या 40 आमदारांसकट जाण्याची बिलकुल शक्यता नाही, कारण त्यांना उद्धव ठाकरे यांनीच घटनेत नसलेलं पक्षप्रमुखपद योग्य वेळेला निवडणूक आयोगाला कळवून नोंदवून घेतलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच फुटलेल्या आमदारांना शिवसेनेच्या घटनेनुसार संरक्षण दिले. कारण घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत. आदित्य ठाकरे रोज ओरडतात ना, घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री. अरे तुमचा पक्षाचा प्रमुखच घटनाबाह्य आहे. घटना म्हणजे बाबासाहेबांची नाही. शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख नावाचं पद नसेल तर मग उद्धव ठाकरे हे गेली 10-12 वर्ष घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांनी काढलेला कुठलाही आदेश कोणीही झुगारला तरी त्याला पक्षांतर म्हणता येणार नाही. 31 डिसेंबरनंतर काहीही होणार नाही आहे. कारण मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.